नमस्कार महाराष्ट्र। आजची सगळ्यात मोठी अपडेट, राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्हाला माहीतच असेल, रेशन कार्ड धारकांना वेगवेगळ्या रेशनचं वाटप जे आहे ते केलं जातं सरकारच्या माध्यमातून। गहू, तांदूळ, त्याचबरोबर आता ज्वारीसुद्धा वाटप केली जात आहे। आणि आता राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता गहू, तांदूळ यासोबतच तुम्हाला एक नवीन धान्य देण्यात येणार आहे। आता हे नेमकं कोणतं असणार आहे, किती प्रमाणात मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड धारकांसंदर्भात घेतले जाणारे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी प्रामुख्याने गहू, तांदूळ वाटप केलं जातं। आता त्यामध्ये ज्वारीसुद्धा ॲड झालेली आहे, परंतु आता येत्या महिन्यापासून तुम्हाला गहू, तांदूळ यासोबतच काय मिळणार आहे तर रेशन दुकानावरती तुम्हाला मकासुद्धा दिली जाणार आहे। होय, बरोबर ऐकलं आहे तुम्ही। या अगोदरही मका देण्यात येत होती, परंतु ती काही काळास्तव बंद करण्यात आलेली होती। आणि आता पुन्हा एकदा राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे की रेशन कार्ड धारकांना पुन्हा मका वाटप करण्यात येणार आहे। आता ही मका नेमका किती मिळणार, कुणाला मिळणार या संदर्भात माहिती पहा। तर अंत्योदय योजनेतील जे लाभार्थी आहेत, जे कुटुंब आहेत, त्यांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाणार आहे। तर प्राधान्य कुटुंबातील योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 1 किलो मका इतकं धान्य मिळणार आहे। पहा, या निर्णयामुळे नक्कीच लाभार्थी संभ्रमात पडण्याची शक्यता आहे। रेशन दुकानांमधून नियमितपणे गहू आणि तांदूळ दिले जातात। काही वेळा ज्वारी, साखर, तेल किंवा डाळीचंही वितरण केलं जातं। यापूर्वी आनंदाचा शिधा तसेच साड्यांचंही वितरण झालेलं आपण पाहिलेलं आहे। मात्र गव्हासोबत मका देण्याचा निर्णय राज्य सरकारने प्रथमच घेतलेला आहे। आणि त्यामध्येही पहा, तांदूळ बंद केलेले आहेत, तांदूळ त्याऐवजी मका दिली जाणार आहे। तर हे कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे, कारण तांदूळ ही बेसिक अन्न आहे, बेसिक नीड आहे। पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना तांदळाच्या मदतीने म्हणजे तांदूळ या धान्याच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत होते। तांदूळ हे प्रमुख पीक आहे असं नक्कीच आपण म्हणू शकतो। मक्याच्या तुलनेमध्ये मका आपण दररोज खाऊ शकत नाही। पहा, राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। 3 महिन्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे। आता हा सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांना लागू असणार का, एका विशिष्ट जिल्ह्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे, हेही महत्त्वाचं आहे। पहा, 3 महिन्यांसाठी रेशन धान्य दुकानावरती तुम्हाला आता तांदळाऐवजी मका वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। आणि हा नवा निर्णय आता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे।